कठीण होत जाणार आहे, अजून कठीण होत जाणार आहे पुढचा काही प्रवास, जो तुम्हाला हार मानायला उत्सावेल, भाग पाडेल, तुमची परीक्षा घेईल. पण म्हणून धीर सोडू नका. हीच वेळ असते जेव्हा तुम्ही परखले आणि निखरले जाता. हीच वेळ असते जेव्हा सगळ्या गोष्टी तुमच्या विरुद्ध होत जातात. हीच वेळ असते जिथे सगळे येतात पण तुम्ही निवडले जाता. कारण तुम्ही हार मानलेली नसते. गोष्टी चुकीच्या घडत असतील पण ते फक्त काही वेळेसाठी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. जाणीव करून द्या स्वतःला की तुम्ही कोण आहात, तुम्ही कुठे भरकटत चालला आहात. लोकांचं ऐकून लोक बोलतात तसे तुम्ही नाही आहात. तुम्ही खूप स्ट्रॉंग आणि खंबीर आहात. तुमची बरोबरी इथे कोणी नाही करू शकत, कारण तुम्ही खूप वेगळे आहात. जर तुम्ही ठरवलं तर कुठलीही गोष्ट शक्य करू शकता. तुम्हाला तुमचे काही स्वप्न आहेत आणि ते सोडून बाकी गोष्टीत अडकत बसू नका, कारण तुम्ही खूप सक्सेसफुल होणार आहात पुढे जाऊन. स्वामी बोलतात कुठूनही घसरावं, माणसानं फक्त नजरेतून घसरू नये, कारण मोडलेल्या हाडांचा उपचार होऊ शकतो, मनाचा नाही. लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये कोणीही कितीही जास्त अडचणीत का असेना, पण कधीच आपली इमानदारी सोडू नका. कुणापुढे असं वागू नका की जे कायमचा आपल्या या नजरेतून त्याच्या आपल्याला काढून टाकेल. प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत, एकतर देऊन जा, नाहीतर सोडून जा. देव सांगतोय लक्षात ठेव, कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही. लक्षात ठेवा, कोणतेही कारण असो, कधीही रागावू नका. स्वभाव नियंत्रणावर ठेवा, कधीही चिडू नका. आयुष्यात जेव्हाही तुम्हाला राग येईल तेव्हा शांत राहण्याचा प्रयत्न करा. मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवा, विचार करा आणि नंतर अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हालाच, सुख फक्त तुम्हालाच. दुसऱ्याला याचं काही घेणं देणं नाही. विचार ही एक अशी विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारांत असते. म्हणून विचार बदला, म्हणजे तुमचे नशीब बदलेल. स्वामी बोलतात चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला, बाकीचं परमेश्वर पाहून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असतो. एखाद्याने साथ सोडली व पाठ फिरवली तर खचून जाऊ नका. स्वामींकडे शांतपणे बसा. खरी साथ तर इथे आहे, स्वामींच्या चरणात. जो स्वामींवर विश्वास ठेवतो आणि स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करतो, त्याच्या आयुष्यातील अनंत संकटे स्वामी स्वतः दूर करतात. कधीही न पाहिलेले ब्रह्मांड हास्य, गुरुत्व, एक मार्गदर्शन स्वामी समर्थ आपल्या सोबत असतात. प्रत्येक वेळेला आपली साथ स्वामी देतात. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, लवकरच तुझे सोन्याचे दिवस येतील. होय, तू काळजी करू नकोस. माझ्यावर आणि तुझा स्वतःवर विश्वास ठेव. जर स्वामींवर तुमची श्रद्धा असेल तर तुम्हाला तुमच्या केलेल्या भक्तीचं फळ निश्चित मिळतं. स्वामींवर विश्वास ठेवून सतत पुढे चला. आयुष्यात येथील खूप संकटे आडवी, फक्त त्यांचा सामना करायला शिका. नशिबाने काही मिळालं तर चांगलं, जर काही वाईट झालं तर काळजी करू नका. तुम्ही श्री स्वामी समर्थ नामात जपत राहा. तुमचा वाईट सुद्धा सुखात बदलण्याची स्वामी ताकद आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. म्हणतात माणसाला त्याचे भोग हे भोगून संपावे लागतात, ते टाळता येत नाहीत, कारण तो त्याच्या कर्माचा हिशोब असतो. जो व्यक्ती त्याचे भोग टाळण्याचा प्रयत्न करतो तो कधीच टाळू शकत नाही. लक्षात ठेवा, कर्माचा हिशोब कधीच कोणाला चुकलेला नाही आणि तो कधीही चुकणारही नाही. मनातला अबोल संकेत ज्यांना न बोलता कळतो त्यांचे नशीब आणि मन हे खूप जास्त सुंदर होते. किती दिवसांचे आयुष्य असते. आज आपले कदाचित मोठे अस्तित्व असेल, पण उद्याला ते नसते. मग जगावे तर नेहमी हसून. दुःख का करावं? कारण या जगात उद्या काय होईल ते कोणाला माहिती नसते. भगवान श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, अपार श्रद्धेने भक्ती करा. सेवेत तुमचे दुःख, संकट हे संपूर्ण नष्ट होतील. श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा.
आयुष्यात चुकलेले रस्ते योग्य मार्गावर सद्गुरू आणतील. चिंतेप्रमाणे शरीर पोषण दुसरे म्हणजे दुःख असते. चिंता नको, चिंतन करा. चिंता केल्याने वेळ वाया जातो. आपले मन हे पूर्णपणे ताणग्रस्त होते. पण त्याच वेळेला श्री स्वामी समर्थ महाराजांचे चिंतन केल्याने मन सकारात्मक ऊर्जेने भरून निघते. आयुष्यात वेगळी शक्ती आपल्याला भासायला लागते. आयुष्य एका वेगळ्या सकारात्मकतेत जाण्यास सुरुवात होतं. श्री स्वामी समर्थ बोलतात, कदाचित मी शरीराने तुमच्यासोबत नसेल तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहील आणि सदैव तुमचे करीन. हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कुठलीही सुरुवात केल्यावर तुम्हाला ती गोष्ट कमीत कमी 30 ते 50 दिवस न थांबता करावी लागेल. त्यानंतर तुम्ही एका निर्णयावर येऊ शकता. प्रॉब्लेम असा आहे की लोक सुरुवात करतात आणि 10-15 दिवस करतात आणि काही नाही झालं की सोडून देतात. एवढ्या लवकर काही होत नाही. थोडा वेळ द्या. स्वप्न ही मीही पाहिली आहेत, खूप सारी. स्वप्न भविष्याचे, पण खरेच नुसते स्वप्न पाहून पूर्ण होतात का? असं जर असतं तर सगळ्यांचे स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजेत. स्वप्न पाहणं आणि त्या स्वप्नांना खऱ्या आयुष्यात करून दाखवणं यात खूप फरक असतो. आपल्याला वाटतं कधी कधी, यार आपण एवढी मेहनत करतो तरी आपल्याला यश का नाही मिळत? पण खरं तर यश मिळत असतं, पण ते खूप हळूहळू होत असतं. लोकांना वाटतं ही सगळी मोठी मोठी माणसं आहेत, ती सगळीच काही आधीपासून श्रीमंत नसतात. सगळ्यांनी खूप स्ट्रगल केलेला असतो. त्यांच्या काळात मेहनत केलेली असते. तेव्हा कुठे ते आत्ता एवढे मोठे झाले आहेत. स्वतःला विचारा की तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय करत आहात? की नुसतेच स्वप्न बघत आहात, कधीतरी होईल असं, पण की कोणी तुमच्या स्वप्नांना पाठिंबा नाही देणार? पण ठीक आहे, स्वप्न आपली असतील तर त्यांना सामोरं जाण्याची ताकद पण आपल्यातच असली पाहिजे. आणि जिथेपर्यंत लोक आपल्या स्वप्नांवर हसत नाहीत ना, तिथेपर्यंत ते स्वप्न खूप छोटं आहे असं समजा. लोक बोलणारे बोलून जातील, त्यांचं कामच आहे ते. फक्त तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम उभे राहा. बघा, एक दिवस नक्की तुम्ही कोणीतरी खूप मोठी व्यक्ती बनाल. ती बनल्यानंतर फक्त हे शब्द विसरू नका. जेव्हा एक राजा युद्धात हरला तेव्हा तो शत्रूच्या सैनिकांपासून वाचण्यासाठी गुहेत लपला. ज्यांना यश मिळवायचे आहे त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत धीर सोडू नये. ज्या क्षणी आपण हार मानतो, आपण अपयशी ठरतो, हे एका लोककथेतून समजू शकते. कथेनुसार प्राचीन काळी एका राजाचा युद्धात पराभव झाला होता. त्याचे सर्व सैनिक मारले गेले. राजा कसा तरी जीव वाचवून जंगलात पळून गेला. सैनिक त्याचा पाठलाग करत होते. पळून जाण्यासाठी तो एका गुहेत लपला. सैनिक जंगलात राजाला शोधत त्या गुहेत पोहोचले. गुहेत राजाचा शोध घेतला, पण सैनिकांना तो सापडला नाही. बाहेर येताना सैनिकांनी गुहा मोठमोठे दगड घालून बंद केली. गुहा खूप खोल होती. राजा आत लपला होता. तो खूप थकला होता. भूक आणि तहान यामुळे तो दयनीय वाटत होता. त्याच्या अंगात ताकद उरली नव्हती. जेव्हा शत्रूचे सैनिक गुहा बंद करून निघून गेले तेव्हा राजा आता आपले आयुष्य संपले असा विचार करत आत बसला होता. तो गुहेतून कधीच बाहेर पडू शकणार नाही. राजा निराश झाला. तेव्हा त्याला आईची एक गोष्ट आठवली. त्याची आई म्हणायची की काहीतरी कर, असे मरू नकोस. हे लक्षात येताच राजाला पुन्हा ऊर्जा मिळाली. प्रयत्न केल्याशिवाय हार मानू नये असे त्यांचे मत होते. राजाने गुहेच्या प्रवेशद्वारावरील दगड हटवण्याचे काम सुरू केले. अथक परिश्रमानंतर राजाने मोठे दगड हलवले. कसा तरी राजाने बाहेर पडण्यासाठी छोटीशी जागा तयार केली होती. राजा गुहेतून बाहेर आला आणि आपल्या मित्र राजाकडे पोहोचला. अनुकूल राजांच्या मदतीने त्याने आपल्या शत्रूंचा पराभव करून आपले राज्य परत मिळवले. या कथेचा नैतिक असा आहे की जोपर्यंत आपण यश मिळवत नाही तोपर्यंत आपण हार मानू नये. ज्या क्षणी आपण हार मानतो आपण अपयशी ठरतो. बाळा, काळजी करू नकोस. आमचे लक्ष नेहमी तुझ्यावर असते. आम्ही नेहमी तुला पाहत असतो. आमचे सर्वांकडे बारीक लक्ष आहे. कोण कसे वागत आहे, कोण कसे बोलत आहे, हे सर्व आम्ही पाहत आहोत. त्यामुळे तू कोणतीच काळजी करू नकोस. अति हताश, निराश होऊ नकोस. तू फक्त पूर्ण विश्वास ठेव आणि नित्य नेमाने नामजप करत राहा. बाकीच्या लोकांचे काय करायचे ते आम्ही पाहून घेतो. बाळा, तू सध्याला कोणताच वाईट विचार मनात आणू नकोस.
सध्याला तुमच्या या वाईट परिस्थितीमुळे, तुमच्या आजूबाजूच्या वाईट वातावरणामुळे तुम्ही मनाने खूप थकलेला आहात आणि तुमच्या मनाचा थकवा फक्त एकाच गोष्टीने जाणार आहे आणि ती गोष्ट आहे नामस्मरण. म्हणून तुला जसा वेळ मिळेल तसे नामस्मरण कर, नामजप कर. तुझे मन त्यामुळे शांत होऊन जाईल. ज्या वेळेस तुझे मन शांत होईल तेव्हा तुझ्या आजूबाजूला कितीही वाईट वातावरण असू दे, गोंधळ असू दे, त्याचा परिणाम तुझ्यावर होणार नाही. प्रत्येक परिस्थितीत तुम्ही शांत, स्थिर आणि समाधानी राहाल. जो आमच्या आश्रयाला येतो तो येता क्षणी शांतमय होऊन जातो. त्याचा पहिल्याचा स्वभाव आणि आत्ताचा नवीन स्वभाव यात खूप फरक असतो. त्यामुळे मनापासून नामस्मरण कर, नामजप कर. तुम्ही एका वेगळ्या शांततेच्या जगात गेल्यासारखे तुम्हाला अनुभव होईल. आजूबाजूला चालू असलेला गोंधळ, दंगा तुम्हाला त्रास देणार नाही, कारण नामस्मरणाने, शांततेने तुमच्या मनामध्ये वास्तव्य केलेले असते. शांत राहणारा माणूस हा कोणत्याही परिस्थितीत चलबिचल होत नाही. अगदी शांततेने आणि समजूतदारपणाने प्रत्येक परिस्थितीला हाताळतो. बाळा, तुम्ही देखील शांत आणि समजूतदार स्वभावाचे आहात. तुमच्या परिवारात तुम्ही समजूतदारपणाने वागता, बोलता, सगळ्यांना प्रेमाने तुम्ही सांभाळून घेता. पण काही वेळेस तुमच्या या समजूतदारपणाचा काही लोक गैरसमज करून घेतात. तुमच्याबद्दल वाईट विचार करू लागतात. तुम्ही स्वतःला खूप शहाणे समजता. नेहमी पुढे पुढे करण्याची सवय आहे. अशा अनेक गोष्टी तुमच्याबद्दल बोलल्या जातात. तुमच्याविषयी तुमच्या माणसांच्या मनामध्ये विष पेरण्याचे काम काही जण करतात. आणि काही वेळेस तुमच्या सर्वात जवळच्या व्यक्ती, हे ज्यांना तुम्ही खूप मानता, ज्यांच्यावर तुम्ही खूप प्रेम करता, त्या व्यक्तीही त्या गैरसमजाला पडतात आणि तुम्हालाच दोष देऊ लागतात. पण सत्य परिस्थितीत मात्र तुम्ही तसे काहीच करत नसता. तुमच्या मनात कोणतेच पाप नसते. तुम्ही फक्त निस्वार्थ भावनेने तुमचे कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न करत असता. बाळा, कोणाच्याही विचारांना तुम्ही बदलवू शकत नाही. लोकांना तुमच्याबद्दल काय विचार करायचा आहे, तुमच्याबद्दल काय विष पेरायचे आहे ते त्यांना पेरू दे. तुम्हाला माहित आहे ना की तुम्ही तसे काही केलेले नाही. तुम्ही फक्त सेवा भावनेने सर्व गोष्टी करत असता. मग तुमच्याबद्दल गैरसमज करून घेणाऱ्यांचा तो दोष आहे. त्यात तुम्ही दोषी नाही. पण आम्हाला माहिती आहे तुम्ही कसे आहात ते. तुमच्यासारखी साफ मनाची, निर्मळ मनाची माणसे ही कमीच पाहायला मिळतात. त्यामुळे तुम्ही खरे आहात, सच्चे आहात. तुमच्या मनात कोणतीच खोट नाही हे आम्ही जाणतो. तुम्ही फक्त तुमचे कर्म प्रामाणिक करत राहा. बाकीच्या लोकांना त्यांच्या कर्मांवर सोडून द्या आणि तुम्ही आनंदाने जीवन जगा. बाळा, तुम्ही एकटे नाही. तुझी ही आई नेहमी तुझ्यासोबत आहे. कधीच स्वतःला एकटे समजू नकोस. आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे. कधीच स्वतःला एकटे समजू नकोस. काळजी करू नकोस. बाळा, तुझ्या जर तुझ्या या आईवर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, तुझ्या आयुष्यातून ती व्यक्ती स्वतःहून नाही गेली, तर आम्ही स्वतःच त्या व्यक्तीला तुझ्या आयुष्यातून, तुझ्या जीवनातून बाहेर काढलेले आहे. कारण ती व्यक्ती रोज ना रोज काहीतरी षड्यंत्र रचून तुला त्रास देत होती, तुमचा अपमान करत होती. आणि आता त्या व्यक्तीने तुम्हाला अडकवण्यासाठी खूप मोठे षड्यंत्र रचले होते. त्यामध्ये तुमचे खूप मोठे नुकसान होणार होते. म्हणूनच त्या व्यक्तीने तिचा खेळ सुरू करण्याआधीच आम्ही त्या व्यक्तीला तुझ्या आयुष्यातून दूर केलेले आहे. त्यामुळे उगाच त्या व्यक्तीच्या आठवणीत झुरत राहू नका. दुःख करून रडत बसत नका. कारण जे काही घडलेले आहे ते केवळ तुमच्यासाठीच घडलेले आहे आणि ते घडणे देखील खूप गरजेचे होते. त्यात तुमचेच भले होते हे लक्षात ठेवा. त्यामुळे उलट आता तुम्ही तुमच्या मनाने, स्वच्छंदतेने, आनंदाने, सन्मानाने जीवन जगत आहात. याकडे लक्ष द्या. खूप वेळा जेव्हा काही गोष्टी आपल्याला पाहिजे तशा घडत नसतात, खूप निगेटिव्ह प्रश्न निर्माण होतात मनात की कसं होणार. पण म्हणून चुकीचा निर्णय घेऊ नका. जे तुम्हाला पाहिजे त्यासाठी अजून खूप मेहनत घ्यावी लागेल. एवढं सोपं थोडीच आहे ते. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण काम करावं लागेल. त्यासाठी नुसतं विचार करून काही होणार नाही. सवयी बदलाव्या लागतील. हे नाही जमलं तर दुसरं करा, ते नाही जमलं तर तिसरं करा, तेही नाही जमलं तर वेगळं काहीतरी प्रयत्न करा. प्रॉब्लेम कुठे होतं माहितीये? आपण फक्त 1 ते 2 वेळा प्रयत्न करतो आणि तुला नाही जमणार म्हणून सगळं सोडून देतो. तिथेच सगळं गणित चुकतं. जर तुम्ही तिसऱ्यांदा प्रयत्न केले असते तर काय माहित, तुम्हाला त्यात सक्सेस सुद्धा मिळालं असतं. आपण लोकांचं ऐकत बसतो की ते बोलतात तुला जमणार नाही, हे सोडून दे, दुसरं काहीतरी कर, पैसे कमव आणि सेटल हो. पण प्रॉब्लेम सेटल होण्याचा नाही, ते तर होणारच आहोत.
पण जे तुम्हाला पाहिजे ते नाही केलं तर काय उपयोग आहे आयुष्याचा? जो तुम्हाला सुख पाहिजे तो कधीच नाही भेटू शकत, जर खूप पैसे मिळाले तरीही. आणि हे त्यांनाच समजेल ज्यांची खरंच काही स्वप्न आहेत. नाहीतर मग तुम्हाला पण इतरांसारखा जॉब करत आणि त्याच जॉबला रोज शिव्या देत जगावं लागेल. माहिती आहे यार, रियालिटीमध्ये खूप प्रॉब्लेम्स असतात, पण हेच तर आयुष्य आहे. जो यावर मात करून काहीतरी करतो ना, तोच मोठा कोणीतरी होतो. नाहीतर नॉर्मल आयुष्य तर सगळेच जगत आहेत यार. आयुष्यात खरंच तुम्हाला काहीतरी मोठं करायचं असेल तर माइंडसेट बदलावा लागेल. खूप गोष्टींचा त्याग करावा लागेल. सोपं काहीच नसेल हे कायम लक्षात ठेवा. निर्णय तुमचा आहे. आपले जीवन आपल्याला इतके रडवत आहे, इच्छा असूनही आपण दुःखातून मुक्त होऊ शकत नाही. आपली पूर्ण ताकद आणि पूर्ण बुद्धिमत्ता वापरूनही आपल्याला आपल्या समस्यांवर तोडगा मिळत नाही. अशी एकही गोष्ट नाही जी माझ्या मनासारखी होत आहे. प्रेमळ स्वामी भक्तांनो, आपल्याला कोणी साथ देईल की नाही हे ठाऊक नाही, पण प्रत्येक सुखदुःखात देव तुमच्या सोबत असतो. जेव्हा कोणी तुम्हाला एकटे सोडतो तेव्हा तुमच्या पाठीशी परमेश्वर उभा असतो. तो तुम्हाला कधीच एकटे सोडू शकत नाही, हे कधीच विसरू नका. तुम्ही जर सहमत असाल तर होय देवा, देव माझ्या सोबत आहे अशी कमेंट करा. तुमची सर्वात मोठी इच्छा नक्कीच पूर्ण होईल. मी रोज पाप करतो, तो रोज माफ करतो. मला आज सेवेने भाग पाडले जाते आणि तो दया करणारा आहे. म्हणूनच त्या देवाला परमपिता म्हणतात. हे जग आणि ही माणसं अशी आहेत की जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी काही कराल तेव्हा ते काहीतरी करतील. पण आपला देव, आपला परमेश्वर, आपली माऊली, तुम्ही इथे देवासाठी काही करा किंवा नका करू, फक्त मनापासून विश्वास ठेवा. देवाला हाक द्या, तो नेहमीच तुमचा हात धरेल. वेदनासाठी तो तुझ्या दारात त्या वेदना घेण्यासाठी उभा असतो. जगाची भीती वाटली तर देवाजवळ जाऊन शांत बसा. हे जग तुझ्या आशा तोडू शकते, पण या जगाचा निर्माता कधीही तुझ्या आशा तोडणार नाही. तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करा. तुझी कर्मभूमी ईश्वर स्वतःहून तुझ्यावर कृपा करत असतो. तो एक असा आहे ज्याने तुझी काळजी घेतली आहे. स्वामी म्हणतात, बाळा जरा थांब, आज मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. आज हा संदेश शेवटपर्यंत ऐक आणि ज्यांना गरज आहे त्यांना नक्कीच शेअर करा. भाग्यवान ठरशील. माझ्या बाळा, मला माहीत आहे सध्या तुला तुझ्या मनासारखं जगता येत नाही. अरे, मनासारखं कुणाला जगता येत नसतं. परिस्थितीनुसार जगाला शिकवणारे शास्त्र आहे, ते म्हणजे अध्यात्म. तू आता अध्यात्माशी जोडला गेला आहेस, माझ्याशी जोडला गेला आहेस. त्यामुळे चिंता करणे थांबव. तुझ्या पुढच्या आता सर्व चिंता मिटणार आहेत. तुला सुख, समृद्धी, ऐश्वर्य सर्व काही प्रदान होणार आहे. माझ्यावर विश्वास ठेव. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि होय, श्री स्वामींवर मला विश्वास आहे असे टाईप करा. चुकीच्या वागण्याला एक वेळ चुकीची जाणीव करून द्यावी. कदाचित आपली चूक सुधारून चांगला वागू लागेल. मात्र गद्दारी करणाऱ्याला कधीच माफी देऊ नका, कारण तो एक ना एक दिवस पाठीत खंजीर खुपसणारच. हे कटू सत्य आहे. तुझ्या मनाचा गोंधळ मी समजू शकतो. तुला जे दिसते ते सत्य आहेच, पण जे दिसत नाही ते जाणून घेण्याचा प्रयत्न कर. खरं सत्य त्यातच आहे. जे काही चालू आहे तुझ्यासोबत ते फक्त थोड्या वेळापुरतं आहे. अजून थोडे दिवस विश्वास ठेव, सर्व काही ठीक होईल. तुमचा स्वामी शक्तींवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. भक्तांनो, आणि तुमचे संकट दूर होण्यासाठी माझ्यासोबत डोळे बंद करून स्वामींना अशा प्रकारे प्रार्थना करा की हे स्वामी माऊली, तुला प्रथम कोटी कोटी प्रणाम. या पृथ्वीच्या रंगमंचावर तुम्हाला जे पात्र दिले आहेस ते उत्कृष्टपणे निभावून घेण्यासाठी माझ्या शरीरात जे जे आवश्यक ते गुण आहे, कौशल्य आहे, ते विकसित कर. आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा तुम्हाला भरपूर दिले आहेस. राहिलेले आयुष्य देखील तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख, शांती, समाधान, समृद्धीने जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे.
व तुझी आठवण सक्त होऊ दे. मनाचा परिणाम शरीरावर होतो, म्हणून मनात नेहमी चांगले विचार येऊ दे. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करतानाही हे शरीर तुझेच आहे. या शरीराला कोणत्याही प्रकारचा घातपात होऊ देऊ नकोस, याची काळजी तू घे. माझ्या जीवनात जे भोग असतील ते तुझ्या आशीर्वादाने नाहीसे होऊ दे, हीच प्रार्थना. रोज स्वामींसमोर शांतपणे बसा आणि आपले मन मोकळे करून आपल्या समस्या त्यांना सांगा. स्वामी ऐकतात आणि एका क्षणात दूर करतात. जिथे सर्व आशा संपतात, नशिबाचे दरवाजे बंद होतात, आपली साथ सोडतात, सर्व रस्ते बंद होतात, सगळीकडे अंधार दिसू लागतो, तेव्हा स्वामी महाराजांचा खेळ सुरू होतो. तेव्हा स्वामी महाराजांचा दरबार सुरू होतो. स्वामी महाराजांची अद्भुत लीला सुरू होते. जीवनात कितीही अडचणी असो, त्या चिंता केल्यावर आणखी जास्त होतात. शांत राहिल्यावर त्या कमी कमी होत जातात. संयम राखल्यावर त्या संपून जातात आणि परमेश्वराचे आभार मानले तर त्या अडचणी आनंदात बदलून जातात. विश्वास ठेवा, स्वामी महाराजांची योजना सर्वोत्तम आहे. आयुष्यात कधी कधी कठीण प्रसंग असतात. अशा वेळी महाराज शांतपणे तुमच्यासाठी काहीतरी उत्तम योजना करत असतात. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुलाही संधी मिळेल. लगेच तू हिरमुसू नकोस, कारण आयुष्य हे खूप सुंदर आहे. अरे, तुझ्यावर प्रेम करणारे कितीतरी लोक आहेत. तुझ्यासाठी हात जोडणारे कितीतरी हात आहेत. अरे, मग असंच आपल्यासाठी थोडंसं हसून बघ. बाळा, आयुष्य हे खूप सुंदर आहे. तू फक्त खचू नकोस. जरा डोळे उघडून पहा. जगाकडे प्रत्येकात आयुष्यात काही ना काहीतरी चांगले चालूच असते. थोडे नाही म्हणून उगाच कुडून बसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. जर सामर्थ्य हातात आहे, मग ते स्वप्नात डोळ्यात घेऊन चल. परिस्थितीशी भिडून छातीत 2 हात पुढे करून चल. विजय तुझाच असेल. मागे वळून बघू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. कोणी तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल तर तो त्याच्या कर्माचा भाग आहे, पण तुम्ही पुन्हा वाईट विचार करू नका. स्वतःचे कर्म आणि वेळ खराब करू नका. जे इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो, आणि जो दुसऱ्यांना वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही. ही नियती आहे. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट कधी लागते हे कळत सुद्धा नाही. म्हणून वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे काम करा. माणसाचा दर्जा हा त्याच्या जातीवरून किंवा धर्मावरून ठरत नसतो, तो तर फक्त त्याच्या विचारांवरून ठरत असतो. धर्म कोणताही असतो, फक्त चांगला माणूस बना, कारण शेवटी हिशोब हा कर्माचा होतो, धर्माचा नाही. विश्वास असल्यास होय देवा, मी सहमत आहे असे टाईप करून या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यावेळी हरतो मी संकटाला तेव्हा सावरता तुम्ही मला. जेव्हा चालतो अंधारातून तेव्हा वाट दाखवता तुम्ही मला. सूर्य म्हणून जेव्हा वाहू लागतो दुःखात तेव्हा तुम्हीच मला दाखवता निवारा. जेव्हा अश्रूचे पाट माझे वाहता तेव्हा तुम्हीच मायेने जवळ घेता मला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुम्ही खूप नशीबवान आहात की स्वामींचा हा संदेश आशीर्वाद रूपी तुमच्या समोर आला आहे. स्वामींचे प्रेरणादायी विचार तुमच्या कानावरून जरी गेले तरी तुमचे नशीब उजळणार आहे. तुम्ही खूपच भाग्यवंत ठरणार आहात. त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. जीवनात प्रत्येक माणसाला संघर्ष करावा लागतो, समस्यांना सामोरे जावे लागते, परंतु या सर्व समस्यांच्या मध्यभागी एक गोष्ट जी आहे, जी आपल्याला उभे राहण्याचे, पुढे जाण्याचे सामर्थ्य देते, ती म्हणजे आपला विश्वास, आपली श्रद्धा, आपला स्वामींवर असलेला विश्वास. स्वामींवर श्रद्धा ठेवणे म्हणजे आपल्या जीवनातील सर्वात मोठी शक्ती. ज्या क्षणी आपण मनापासून परमेश्वरावर विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला जाणवते की आपण एकटे नाही आहोत. स्वामी माऊली आपल्या सोबत आहेत, आपल्या बरोबर आहेत. ते आपल्याला मार्गदर्शन करीत आहेत. संघर्षाच्या क्षणात देखील हा विश्वासच आपल्याला आधार देतो. हा विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी माझी आई असे टाईप करा. भाग्यवंत ठराल. काही वेळा जीवनात असे प्रसंग येतात जेव्हा आपण स्वतःला पूर्णपणे हरलेले मानतो.
आपण परीक्षेचा काळ असतो आपला, तो पण स्वामी म्हणतात की जो संघर्ष करतो त्यालाच मी मदत करतो. जीवनात अशा कित्येक वेळा असतात जिथे आपली विश्वासाची परीक्षा घेतली जाते, परंतु या उद्देश आपल्याला पराजित करणे असा नसतो, तर आपल्याला अधिक मजबूत करणे असा असतो. आम्ही आपल्या जीवनाचे खरे मार्गदर्शक असतो. आपला मार्ग कधीच सरळ नसतो, त्यात चढ उतार असतात, अडचणी असतात, पण त्याच मार्गात स्वामी आपल्याला योग्य दिशेने चालायला शिकवतात. जर तुमचाही स्वामी शक्तींवर विश्वास असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे तुम्ही स्वामी नामाचा जयघोष करा. स्वामी आपल्याला प्रत्येक क्षणी आपल्याला साथ देत असतात. आपल्या अंतरात्म्याच्या आवाजाकडे आपण दुर्लक्ष करतो, पण ज्या क्षणी आपण तो आवाज ऐकायला शिकतो त्या क्षणी जीवनातील सर्व प्रश्न सोपे होऊन जातात. देवावर विश्वास ठेवणे म्हणजे केवळ हातावर हात ठेवून बसणे नाही, तर कर्तव्य पूर्ण करण्यासाठी तत्पर असणे. देव सुद्धा त्यांनाच मदत करतो जे स्वतःला मदत करतात. त्यामुळे तुम्ही हार मानू नका. जेव्हा एखादी परीक्षा येते तेव्हा आपल्याला स्वामी महाराज सक्षम बनवत असतात. म्हणून आपल्या आयुष्यात जर संघर्ष आला, अडचणी आल्या तर घाबरू नका, डगमगू नका. त्यामागे महाराजांचा हेतू आपल्याला अधिक मजबूत बनवणे हाच आहे. ध्यान आणि प्रार्थना ही आपल्या जीवनातील सर्वात मोठी साधने आहेत. प्राथमिक खूप मोठी शक्ती असते. जेव्हा आपण मनातून महाराजांची प्रार्थना करतो तेव्हा आपल्याला एक वेगळी ऊर्जा मिळते. त्यामुळे आपले मन शांत होते, विचारही स्पष्ट होतात आणि आपण आपल्या समस्यांवर योग्य दृष्टिकोनातून विचार करू शकतो. म्हणून आपल्या आत्म्यातील शक्तीला ओळखा. महाराज, भगवंत, परमेश्वर, स्वामी महाराज आपल्यातच आहेत. ते आपल्याला सतत मार्गदर्शन करत असतात. जेव्हा आपण त्यांच्या शक्तीवर विश्वास ठेवतो तेव्हा जीवनातील कोणत्याही संकटाचा सामना सहज करू शकतो. जे काही मिळते ते स्वामींची देणगी असते. आपल्याला आशीर्वादासाठी खूप गरज असते. त्यामुळे देवाचे, परमेश्वराचे आशीर्वाद भरभरून प्राप्त करा. आज एक प्रॉमिस स्वतःला द्या की तुला निर्णय घ्यावे लागतीलच. तेच रोजच्यासारखे जगून काहीही होणार नाही. आहेत त्यात तुला बदलावं लागेल. स्वतःसाठी, स्वतःच्या स्वप्नांसाठी सगळं तुझ्या हातात आहे. त्रास, दुःख होईल, पण त्यानंतर जो सुख आणि आनंद मिळणार आहे तो कितीतरी मोठा आहे. चला, कामाला लागा. आपल्याला लहानपणापासून काहीतरी बनायचं असतं. मोठं झाल्यावर त्याची रियालिटी कळते, ती गोष्ट वेगळी असते. पण आपण ठरवतो की मला मोठं झाल्यावर हेच बनायचं आहे. मग मोठं होता होता असं वाटायला लागतं की स्वप्न विरत चाललं आहे का भास होतो आहे की माझं स्वप्न अर्धवट तर राहणार नाही ना. यावर खरं तर उत्तर नाहीये, पण थोड्या गोष्टी स्पष्ट करते. पैसा, परिस्थिती, नशीब, आता यात पण सगळ्यांचे विचार वेगवेगळे असू शकतात. पण या 3 कारणांमुळे आपले स्वप्न अपूर्ण राहतात असं सगळ्यांना वाटतं. पण काही जणांना ते नाही पूर्ण करतायत काही कारणांमुळे. चला ठीक आहे, नाही पूर्ण झाले तर कोणाला दोष तरी देऊ नका, कारण स्वप्न हे तुमचे स्वतःचे आहेत, लोकांचे नाही. जे आहे त्याला ऍक्सेप्ट करा आणि पुढे चला. मग नंतर रडून आणि दुःख करून काही उपयोग होत नाही. पण मग ते स्वप्न कसे पूर्ण करतात? ज्यांच्याकडे सुरुवातीला यातील काहीच नसतं, कारण ते प्रयत्न करणं कधीच सोडत नाहीत. मग कुठलंही संकट येऊ दे, काहीही होऊ दे, ते त्यांचे स्वप्न पूर्ण करतात आणि मार्ग निघतो. यार, जर तुमचे ध्येय निश्चित असेल तर मदत मिळते, माणसांच्या रूपात, वस्तूंच्या रूपात. मी हे तुम्हाला याचसाठी सांगत आहे की असा कुठलाच गैरसमज पाळू नका. या 3ही गोष्टी सुरुवातीला नसल्या तरी तुमची स्वप्न थांबवू नका. तुम्हालाही फक्त स्वप्न तुमच्यासाठी नाही तर तुमच्या आईवडिलांसाठी पूर्ण करायचे आहेत. तुम्ही बोलत असाल, काय यार सचिन नुसते स्वप्न करीत असतो. पण जेव्हा तुम्ही हे पूर्ण कराल ना, तेव्हा जो आनंद मिळतो तो जगात कुठेच मिळणार नाही, हे लिहून ठेवा. प्रत्येक ठिकाणी जिथे कोणी चांगलं काम करतात तिथे काही जण असतात, त्यांना नाही बघवत. पण का बघवतं? तुमची तिथेपर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून. का तुमचा स्वभावच असा वाईट आहे म्हणून? आणि काय मिळतं तुम्हाला दुसऱ्यांना नाव ठेवून? मोठेपणा की आनंद? आयुष्यात दुसऱ्याचा वाईट जो वाईट बघतो ना, तो नेहमी मागेच राहतो. अशी कामं करत हे कधी विसरू नका.
त्यापेक्षा तुम्ही प्रयत्न करून बघा ना. तो काम करणाऱ्याची तेव्हा समजेल किती मेहनत आणि कुठल्या संकटांना सामोरं जायला लागतं ते. फक्त कोणाच्या कमेंट्समध्ये निगेटिव्ह विचार लिहिणं आणि त्यावर हसणं सोपं असतं. जे प्रत्यक्षात कराल ना, तेव्हा तुम्ही तुमचा आदर करायला लागाल. तुमच्यामुळेच तर काही जण धीर सोडतात आणि हार मानतात, कारण त्यांना सांगणारं कोणी नसतं की अशा माणसांना इग्नोर करायचं असतं. स्वतः तर काही करू शकत नाही, किमान दुसरे काही करत असतील तर त्यांचे पाय तरी खेचू नका. तुम्हाला हे सगळं टाइमपास वाटत असेल, पण बाकीचे लोक याला सिरियसली घेतात आणि खूप जणांचे आयुष्य उद्ध्वस्त झाली आहेत. म्हणून प्लीज जळू नका कोणावर. एखादी गोष्ट नाही पटली तर स्पष्ट बोला ना, पण हे वाईट काम करू नका. एखाद्याबद्दल तुम्हाला एखादी गोष्ट नाही आवडली तर इग्नोर करा ना, काय फरक पडतो? दुसऱ्यांवर जळण्यापेक्षा आपण कुठे मागे आहोत तिथे लक्ष द्या ना. खूप पुढे जाल तुम्ही. जे जळतात ना त्यांना वाटत असेल की काही होत नाही, पण वेळ सगळ्यांची येते हे लक्षात ठेवा. आपल्याला जे काही मिळतं ती स्वामींची देणगी असते. आपल्याला आशीर्वादासाठी खूप गरज असते, त्यामुळे देवाचे नामस्मरण करत राहा. एक ना एक दिवस तुम्हाला त्याचे फळ जरूर मिळेल. देवाचा आशीर्वाद भरभरून प्राप्त करा. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. आपली व इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.